वैद्यराज, जी राणी साहेब, महाराज कसे आहेत? आमचे उपचार चालू आहे. परंतु रायगडाहून आम्ही इथवर येऊन पोचलो आणि एवढ्या काळातही त्यांना आराम मिळाला नाही. जी नाही. आम्हाला सारे इत्यंभूत कळायला हवे. जी, कधीपर्यंत उतार पडेल महाराजांना? आतापर्यंत पडायला हवा होता. आमच्या जवळच्या सर्व औषधांच्या मात्रा देऊन झाल्या, उतार पडतच नाही. अरे देवा, आता देवावरच हवाला ठेवा. महाराज, मातोश्री, काही होणार नाही. राजवैद्य काय म्हणाले ऐकलत ना? ते काही म्हणाले असले तरी औषधं सुरू आहेत. राजवैद्यजी, काय झालंय महाराजांना? कवायेने चाल आत्ताच. महाराज कोणत्या दालनात आहेत? आहेत आतल्या दालनात, पण तुम्हाला इथंच थांबावं लागेल. राणीवास बी बाहेर थांबलाय. राबता बंद केला इकडचा. ते बरं केलं. महाराजांना आराम मिळणं महत्वाचं. त्यांना त्रास नको. बरं, गडकरी कुठे आहेत? असतील, पाठवून देतो. आणि इथले पहारेदारही वेगळे दिसत आहेत. आमचे पहारेदार कुठे आहेत? पारा बदललाय. गडावर एकूण एक पारा चौकी नवी बसवली. असं? निघतो. गडकरांना खबर देतो तुम्ही आल्याची. हे जरा अवघड वाटतंय मला. त्यातून तुम्ही आग्रह केलात महाराजांना हवा पालटासाठी अजिंक्य ताऱ्यावर जा म्हणून. त्यामागची भावना चांगली होती आपली. ओ, ते झाले तुमचे, पण महाराज आजारी पडलेत. पण एकूण वातावरण पाहता परिस्थिती नाजूक आहे. अरे देवा, नाजूक म्हणजे? महाराजांच्या जीवावर बेतलं इथं येणं. जगदीश्वरा, आता तूच यातून बाहेर काढ रे बाबा. आता आता काय, महाराजांना प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मला काही सुचणार नाही. माझ्यावर तर काही शेकणार नाही ना? उशीर केला, परंतु आम्ही न थांबताच आलो. हो की नाही धाकट्याबाई साहेब? कसा झाला प्रवास? प्रवास चांगला झाला, परंतु महाराज. महाराज महाराज काय सारखी तुमची चौकशी करत होते. स्वार पाठवा, कुठवर आलेत पहा, सारखं विचारत होते. आता डोळा लागेपर्यंत. म्हणजे झोप लागली त्यांना? हो, एवढ्यातच. म्हणून तर राबता बंद केलाय. आराम आहे त्यांच्या प्रकृतीला? हो, पडलाय ना. तरी साठण मात्रा सुरूच आहे. मग एवढ्या तातडीनं आम्हाला का बोलावलं? महाराजांनीच बोलावलं तुम्हाला. गडावर विनाकारण काळजी करत बसाल म्हणून. शंभूराजे, तुमचे डोळे सुजले, लाल झालेत. आमचे डोळे? मातोश्री, ते रात्रभर आबासाहेबांशी गप्पा मारत बसलो ना. सकाळी आलो, उलट वारं झोंबलं असेल. शिवाय आल्या पावली माघारी फिरलो. आम्हाला एकदा पाहू द्या ना आबासाहेबांना. महाराज उठले की लगेच वर्दी देतो तुम्हाला. हो, आम्ही लांबून बघू. प्रवासानं आपणही दमला असाल, विश्रांती घ्यावी. दमलो तर आहोतच, पण कशाचा त्रास झालाय त्यांना? मातोश्री, महाराजांच्या तोंडूनच ऐका ना.
शिवराजनी मातोश्रींना घेऊन जावं. आई जगदंबे, या प्रसंगात आमच्या कुटुंबाला सांभाळण्याची ताकद दे आम्हाला. पंत, काय विचार करताय? विचार असा काही नाही, पण अचानक या गोष्टी घडल्या त्याचा आदमास घेत होतो. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? काय? युवराज यांनी गडाचा ताबाच घेतलाय. ज्योत्याजी म्हणाला पहार बदललं तेव्हाच आम्हाला कुणकुण लागली होती. याचा अर्थ काय होतो हे कळतंय का तुम्हाला? आमच्यावर विश्वास नाही. कदाचित असेल, पण तुमच्या माणसांवर नाही. शेवटी तेच, गाईला हाईत म्हणा नाही तर ढुळवा म्हणा, तिला काय समजायचंय ती गाय समजते. त्यातून आजार काय आहे तेही लक्षात येत नाही. आता ते कसं कळणार? महाराजांच्या दालनाचा राबताही बंद केलाय. पंत, एक वेळ राबता सर्वसामान्यांना बंद केला तर समजू शकतो, पण स्वराज्याचे पेशवे, सुरनीस यांना राबता बंद करणं हे काही समजण्यासारखं नाही. बघणार आणि महाराजांच्या दालनातच जाणार. हो, पण ते रिवाजाला धरून होणार नाही. शिवाय आदेश भंग केल्यासारखं होईल. आदेश मोडेन, मग आम्हाला कोणी धारेव धरेल किंवा बडतर्फ करेल, मला त्याची पर्वा नाही. मला महाराज दिसण्याशी कारण. होय हो, मलाही तेच वाटतंय. महाराज आपल्याला दिसू नयेत, तर भगवंत आहे तो आपला, निदान पाय तरी दिसावेत. नाही, आता आमचा दम निघत नाही. कसा दम निघेल? एवढा लांबून धावपळ करून आलोय, ते महाराजांना काही हवं नको ते बघण्यासाठीच ना. बघणं सोडा, आपल्याला जवळही येऊ देत नाहीत ते. हो, राणी वसा सुद्धा वंचित ठेवलाय. त्यांना महाराजांपर्यंत पोचूही दिलेलं नाही. कमाल आहे. महाराजांना झालंय तरी काय? आजारपणाला एवढा गुडपणा का आलाय? हो ना, आणि गेलेही तेच, आलेही तेच, महाराजांसोबतही तेच. महाराजांचा निरोप निघा म्हणून आला तर तेच पुढे महाराजांचा अगदी ताबाच घेतलाय. गडाचा माणसांचाही ताबा घेतलाय. हो ना, आता तर काहीच कळत नाहीये. त्यात युवराजांची अजून एक गफलत होते. ती म्हणजे त्यांना वाटतं महाराज म्हणजे त्यांचे एकट्याच्याच आबास आहेत. पण तसं नाही, महाराज सगळ्यांचेच आहेत. सगळ्यांच्याच असणाऱ्या 4 गोष्टी आहेत: हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि महाराज. यांच्यावर मालकी हक्क सगळ्यांचा. पंत, अगदी मनातलं बोलला तो. पण मला आता धीर धरवत नाही. चला आपण बघून येऊ. राहू द्या, सोपस्कार राहू द्या. अनाजी पंत, मोरो पंत, आपण आलात ते फार बरं केलं. हो ना, कळलं, आणि कधी एकदा महाराजांना पाहिन असं झालं. हो ना, आपल्या येण्यानं आम्हाला आधार झाला. अशा प्रसंगी आपल्यासारखी ज्येष्ठ अनुभवी मंडळी सोबत असली तर योग्य निर्णय घेता येतो. हो, परंतु युवराज, इथलं वातावरण जरा वेगळंच जाणवतंय. इथली माणसं तणावाखाली दिसतात. नाही नाही, तसं काही नाही. पण युवराज, महाराजांच्या प्रकृतीत आता सुधार आहे ना? हो, म्हणजे राजवैद्यांना सुधार जाणवतो आहे. महाराजांनी 1-2 मात्रा सुद्धा खाल्ल्या, ज्या सकाळपासून त्यांच्या पोटात राहत नव्हत्या. जगदीश्वराची कृपा. परंतु युवराज, इथे आमचे पहारे काढून घेतलेत आपण. हो, पहारे काढून घेतले आम्ही, पण सुरक्षेच्या कारणास्तव पहारे बदलले. परंतु आमच्या नेमलेल्या माणसांकडून काही बेपर्वाही तर झाली नाही ना?
नाही, ते आत्ताच काही सांगता येणार नाही. नानाजी पंत, आपण मनात किंतु बाळगू नये. युवराज, महाराजांना भेटायचं होतं. नानाजी पंत, आम्ही समजू शकतो. राजवैद्यांना विचारतो आणि महाराज जागे झाले की लगेच निरोप पाठवतो. आपण विश्रांती घ्यावी. जी. येतो. काय बघताय? वाटलं होतं चटका बसेल म्हणून, पण चटका बसलाच नाही. हो ना, आश्चर्य तेच वाटतंय. विस्तव कुळधर्म सोडतो असं अजून तरी ऐकिवत नाही. हो ना, साधी धग देखील जाणवली नाही. नाही, पण एक बरं आहे, आज कित्येक दिवसांनी चांगलं बोलले. हे मात्र योग्य झालं. मुजरा राणीसाहेब. निरोप आला? जी नाही. महाराजांच्या दालनाबाहेर वर्दळ दिसतेय का? नाही राणीसाहेब. ठीक. बाळराजेंना भूक लागली असेल. त्यांना काय हवं नको ते बघ जा. आणि खान सामांना म्हणावा आम्ही आलोय. मुजऱ्यासाठी आले नाही. प्रीतीभाती विसरलेत वाटतं. जा. आज्ञा राणीसाहेब. खानसामा? खानसामा कुठे? त्यास नजरकैदेत ठेवण्यात आले राणीसाहेब. कारण माहित नाही राणीसाहेब. खानसामा आणि सेवक वर्ग नजरकैदेत आहे. ठीक. यावे. जी. महाराणी साहेब, ऐकतोय ते खरे का? हो. युवराजांनी खान सामाला नजर कैदेत ठेवलंय. पण खानसामा तर आपला विश्वास होता ना? हो. मला हे कळत नाही, एवढे धारिष्ट येते कुठून? तुमचे पहारे बदलताना कुठून आले होते धारिष्ट? तिथूनच. हो, म्हणजे कोणाचे गड उतार होता येणार नाही अशी सक्त ताकीद दिली. आम्हाला तर वेगळीच शंका येते. राणीसाहेब, आम्हाला महाराजांना बघायचंय. पण राणीसाहेब, महाराजांच्या दालनाकडे जाणारा राबता थांबवला आहे. आता आम्ही थांबायचो नाही. युवराज, थोरल्या राणी साहेब यात. इकडे जी. थांबवा त्यांना.
शंभूराजे, मातोश्री आपण हे काय चाललंय शंभूराजे? काय झालं? काय झालं? आमच्या खान सामाला तुम्ही नजर कैदेत ठेवलं? ठेवलं. आमच्या मातोश्रींनी आमच्यासाठी पाठवलेली ती माणसं तुम्ही सेवक वर्गही नजर कैदेत ठेवला. एवढ्या दिवसाचं त्याचं इमान, एवढंच काय? अण्णाजी पंतांचे पहारे, त्यावरची त्यांची सगळी माणसं तीही बदलली. त्यांना गड उतरण्याची बंदी केली. मातोश्री ते गरजेचं होतं. राजवैद्यांना आम्ही विचारतो, परंतु ते आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देतात. त्यांना कल्पना नाही, स्वराज्याची महाराणी जर त्यांना सवाल करतेय तर काय पद्धतीने उत्तर द्यायला हवं? मातोश्री त्यामागची भावना. कसली भावना? माणसाला उजेड असूनही अंधारात ठेवण्याची भावना? राजवैद्य काही सांगतात तर ते फक्त तुम्हाला सांगतात. गुप्तगू तुमच्यातच सुरू आहे. मातोश्री आपण शांतपणे ऐकावं. आम्हाला काही ऐकायचं नाही. आम्हाला आता फक्त बघायचंय. मातोश्री थांबावी. शंभूराजे, आम्ही एवढ्या दुरून आलो, आम्हाला महाराजांचं दर्शनही घडू नये. दर्शन तर दूरच राहील. आम्हाला महाराजांच्या दालनासमोरही येऊ देत नाही. तुम्ही आम्हाला भेटू देत नाही आहात का? विचारावं तर महाराजांचा डोळा लागला, विचारावं तर महाराज आराम करतायत. याचा काय अर्थ काढायचा आम्ही? काहीही अर्थ काढू नये मातोश्री. महाराजांना काय झालंय ते सांगा. काहीही झालेलं नाही महाराजांना. चांगले आहेत. राजवैद्यांनी तसा निर्वाळा दिलाय. महाराज बरे होतील. महाराज बरे होतीलच, परंतु महाराजांना काय झालं हे तरी सांगा. आमच्यापासून लपवताय का? सांगा. आपण धीरानं घ्यावं मातोश्री. ही तुमच्या मातोश्रींची विनंती नाही. महाराणीचा आदेश आहे. सांगा, महाराजांना काय झालंय? विषबाधा, कदाचित विषप्रयोग. आमच्या आबासाहेबांवर विषप्रयोग झालाय. विषप्रयोग झालाय. विषप्रयोग झालाय.